ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बाळकडू वस्त्रहरण या व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिलेली आहे. ताई, तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे, काय होणार? हे बाळकडू वस्त्रहरण व्यंगचित्रांचं प्रदर्शन गेली 3 वर्षांपासून इथे भरतं. व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी काढलेली ही चित्र आहेत आणि अतिशय सुरेख आणि तात्कालीन वर्तमान सगळ्या सामाजिक राजकीय घटनांवर अत्यंत मार्मिक पद्धतीनं भाष्य करणारी आणि ही चित्र आपल्याशी बोलायला लागतात. एका चित्रातनं तो अख्खा प्रसंग, ती अख्खी घटना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. हे चित्रकाराच्या कुंचिल्यांचं यश आहे आणि लवकरच त्यांचं याच व्यंगचित्रांचं एक चांगलं पुस्तकसुद्धा आपल्या हातामध्ये येईल. निश्चितपणे अशा चांगल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, त्यांच्या वाटचाल पुढची अजून दमदार पद्धतीने झाली पाहिजे. त्यामुळे इथे कुठलीही पॉलिटिकल लीडर म्हणून नाही, तर त्यांची एक बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी उपस्थित आहे. तर इथं वाघीण म्हणून तुमचं सुद्धा एक व्यंगचित्र आहे. हा व्यंगचित्रकारांचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की त्यांनी कोणालाच सोडलेलं नाही आहे आणि भल्या बद्दलची त्यांची जर चित्र बघितली तर मला नाही वाटत की हा व्यंगचित्रकार असा इतक्या सहजासहजी झुकणारा किंवा उगाच कारण नसताना साखरपेरणी करणार आहे असं मला अजिबात वाटत नाही. परंतु त्यांना जे वाटलं असेल त्यानुसार त्यांनी ते व्यंगचित्र काढलं. निश्चितपणे आपली छबी किंवा लोक आपल्याला कोणत्या रूपात बघतात हे ऐकून आपल्याला बरं वाटणं स्वाभाविक, आपणही माणूस आहोत. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी काढलेलं व्यंगचित्र हे माझ्यासाठी ऊर्जादायी आहे आणि येणाऱ्या काळात माझी वाटचाल अजून जास्त ताकदीने करण्यासाठी मला सतत प्रेरित करणारं आहे. ते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात असा दावा तुम्ही नुकताच केला आहे, काय प्रकार? हो, माझं ठाम असं म्हणणं आहे की देवेंद्रजींची महत्त्वाकांक्षा ही पंतप्रधान पदाची आहे. येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींचं स्थान अस्थिर करण्यासाठीचे प्रयत्न अमित शहांकडून सातत्याने चालू आहेत आणि अमित शहा जसेही मोदींना अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहेत, या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ या न्यायाने निश्चितपणे देवेंद्रजी पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात. ते सुरेश धस वारंवार पुरावे आहेत म्हणतायत, म्हणजे मसाजोग प्रकरणापासून त्यांच्याकडे असतील. मी त्यांचं खरंच अभिनंदन करते, कौतुक करते, आभार मानते की त्यांनी फार मोठी लढाई लढलेली आहे. मात्र त्या पुराव्यांचं ॲफिडेव्हिशन झालं पाहिजे, कारण कुठे लीक आहे. मग असं म्हणायचं आहे का धस साहेबांना की पुरावे तर माझ्याकडे आहेत, मी पुरावे दिलेत, परंतु देवेंद्रजी माझे पुरावे गृहीत धरत नाही आहेत किंवा माझ्या पुराव्यांना ते अजिबात दाद देत नाही आहेत, असा त्याचा अर्थ आहे का? तर मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे धस साहेबांच्या बोलण्यामध्ये किंवा देवेंद्रजींच्या प्रेसला सामोरे जाण्यामध्ये कुठेतरी काहीतरी मिसिंग नक्की आहे. ते पाहतोय आपण की काल अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि पुरावे सुद्धा सादर केले. धनंजय मुंडेंना हे बघा, हा प्रेशर टॅक्टिसचा भाग म्हणून ठीक आहे की इट इज वन काइंड ऑफ प्रेशर टॅक्टिस, आपण ते समजू शकतो. मात्र जर कायद्याच्या कचाट्यात तुम्हाला एखाद्याला पकडायचं असेल तर तुम्हाला पुराव्यांचं शपथपत्रच सादर करावं लागतं. ते पुराव्यांचं शपथपत्र दिल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. शिवसेनेमध्ये नाराजी आहे का? काल झालेल्या बैठकीमध्ये चंद्रकांत नाही, असली कुठलीही नाराजी नाही. मी त्याच्यावर मगाशी स्पष्टपणे बोललं आणि मुळात सगळी माध्यमं खाली होती. माध्यमांना काही स्वप्न पडलं होय वर बैठकीत नाराजी आहे, याला काही अर्थ नाही बोलल्याला. अर्थात या होतं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलेले आहे की जर सुरेश धस यांच्याकडे जर अर्थात त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयामध्ये शपथपत्र सादर करणं हे गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.